सोलापूर जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सगळे ओढे नाले जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहत आहेत आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कासेगाव येथे जो ओढा आहे तो देखील या ठिकाणी दुथडी भरून वाहतोय आणि याच पाण्याच्या प्रवाहामध्ये काल रात्री तिघे ग्रामस्थ जे आहेत ते वाहून गेले होते। त्यामध्ये दोघं जण जे आहेत ते झाडाला पकडल्या कारणानं वाचले, मात्र एक व्यक्ती जो आहे तो अद्यापही बेपत्ता आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शोधकार्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघतात। दक्षिण सोलापुरातलं हे कासेगाव आहे आणि या ठिकाणी असलेल्या ओढ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि शोधकार्य जे आहे ते स्थानिक प्रशासनाच्या वतीने केलं। गावचे सरपंच यशपाल वाडकर आपल्यासोबत आहेत। दादा, काल रात्री काय नेमकी घटना घडली आणि कोण कोण वाहून गेलं होतं आणि काय कशा पद्धतीने प्रशासन आता काम करतं? काल रात्री कासेगावातील तिघे तरुण रात्री उशिरा ओढ्यामार्गे कासेगावला येत असताना ओढ्यातील रात्रभर पाऊस चालू होता आणि ओढ्याच्या पुलावर पाणी आलेलं होतं। तर त्या पुलाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्यांचे तिघेजण एका दुचाकीवर होते, ते दुचाकीचे तिघेजण पाण्यामध्ये वाहून गेले। त्यापैकी दोघंजण झाडाला अडल्यामुळं वाचलेत आणि बाहेर आलेत। एक जण आहे ते ज्ञानेश्वर संभाजी कदम, हा तरुण या ठिकाणी अजून अद्याप सापडत नाही। त्याच्या शोधासाठी महापालिकेचं जे आपत्कालीन यंत्रणेचं आहे अग्निशमन दलाचं पथक या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर NDRFच्या टीमला सुद्धा बोलवलं आहे। या ठिकाणी सर्कल साहेब, त्यानंतर PI साहेब वगैरे या ठिकाणी हजर आहेत आणि गावाचे नागरिक सुद्धा या ठिकाणी शोधकार्यात मदत करत आहेत। खरं तर ओढा जो आहे तो आता पाणी जास्त आहे, मात्र ज्या पद्धतीने सुरक्षा कठडे असायला हवेत त्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी दिसत नाही असं ग्रामस्थांचंही म्हणणं आहे। आपला नेमका आरोप काय, नेमकं घटना कशामुळे? मुळात या घटनेकडे जर बघितलं तर कासेगाव ते उळेगाव हे कासेगाव हे हायवेपासून मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना आणि या ठिकाणचा ओढासुद्धा हा मोठा आहे। तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात मागच्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून जो काही रस्ता झाला तर तो रस्ता करत असताना मोठ्या उंचीचा पूल होणं आवश्यक होतं, पण त्याप्रमाणे न झालता मुळात पूर्वी जो पूल होता तर त्या पूर्वीच्या पुलापेक्षा आणखी खालच्या बाजूला हा पूल झालेला आहे आणि त्यामुळं ही अडचण पाण्याची अशी आलेली आहे। अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या तांत्रिक नियोजनानुसार हे हा पूल बरोबर आहे असं म्हणणं आहे, पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीपेक्षा पूल खाली झालेला आहे आणि थोडं जरी पाणी आलं तरी अशा पद्धतीनं गाव पूर्णपणे गावाचा संपर्क विस्कळीत होतो। तर गावकऱ्यांची आणि मागणी अशीच असणार आहे की या ठिकाणी असा छोटासा पूल उपयोगाचा नाही तर पूर्ण कमानीचा मोठ्या प्रकारचा पूल या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्याच्या प्रकारची मागणी आपण प्रशासनाकडे करतो। तर पूल जो आहे तो कमी उंचीचा झाला आणि त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीची दुर्घटना जी या गावात घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडे मागणी करतायत की उंचीचा पूल जो आहे तो या ठिकाणी झाला पाहिजे। ओढ्याला प्रचंड पाणी आहे आणि त्यामुळे शोधकार्य करण्यामध्ये प्रशासनाला देखील अडथळे येत आहेत, मात्र पाणी हळूहळू ज्या पद्धतीने कमी होतं त्या पद्धतीनं प्रशासन जे आहे ते बेपत्ता झालेल्या कदम यांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरापासून युक्तांतीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।